नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. न्यू हॉरिझन स्कूल वसंत लॉन्स येथे सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आणि वाढत्या फी वाढीच्या विरोधात आपण बघू शकतो या शाळेतील सर्व पालक ठाणेकर जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. काय नेमकं त्यांचं सगळं म्हणणं आहे पण त्यांच्याशीच बोलून जाणून घेणार आहोत. काही नेमकं काय घडलेलं आहे, शाळेकडनं काय सांगण्यात येतं? या वर्षी या लोकांनी जवळजवळ 15% फीस वाढवलेली आहे. वेरस गव्हर्नमेंट GR नुसार ती 5 ते 10 पर्यंत अलाउड आहे. तर ह्या लोकांनी आम्हाला न विचारता, आमच्याकडनं अप्रुव्हल न घेता ही फीस वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच लोकांनी इकडे मेल्स केले, या लोकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती या लोकांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. तर आज आम्ही सगळ्यांनी ठरवून इकडे आलो तर प्रिन्सिपल आणि जे डायरेक्टर आहेत ते आम्हाला सरळ उत्तरं देत आहेत, तुम्ही तुमची LC घ्या आणि इकडनं तुम्ही शाळा सोडून जाऊ शकता, पण फीस काही कमी नाही होणार. आणि शिवाय फीस एवढीच नाहीये, ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पुस्तकांसाठी 8-9 हजार रुपये वेगळे भरायचे आहेत, युनिफॉर्मसाठी 3-4 हजार रुपये द्यायचे आहेत, कॅलेंडर त्यांची जी डायरी येते ज्याची वर्षभर पानं भरली पण जात नाही त्याचे पैसे वेगळे घेतले जातात, ID कार्डसाठी जे मुलांचे फोटो काढतात त्याचे पैसे वेगळे घेतले जातात. असं पूर्ण वर्षभर लुटारूपणा चालूच आहे आणि गेले कित्येक वर्ष चालू आहे. त्याशिवाय बसची जी आमची मुलं बस जे वापरतात त्याचे पैसे घेत आहेत, सांगून की पेट्रोलची प्राइस वाढतायत, ना त्या बसमध्ये GPS सिस्टम आहे ना CCTV कॅमेरा आहे. उद्या जर बसमध्ये जर काही झालं तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? आमची मुलं कुठल्याही सिक्युरिटी सिस्टममध्ये जात नाहीयेत. आणि मग आम्ही इकडे दरवर्षी इथे लाखो 1.5 लाख रुपये फीस भरतो आहे. तर त्या 1.5 लाखाचा हिशोब काय आहे? शाळेमध्ये काही सुनियोजन नाही आहे, वॉशरूम्स घाणेरडे आहेत, मुली लहान लहान मुली ज्या अक्षरशः पाळीमध्ये पण आहेत त्या मुली वॉशरूममध्ये जायला अवॉइड करत आहेत. हे किती धोकादायक असू शकतं मुलींच्या तब्येतीसाठी. या लोकांना आम्ही कित्येक वेळेला वर्षभर आम्ही इकडे येऊन फेऱ्या मारतोय वॉशरूमसाठी, फीससाठी, सगळ्या गोष्टींसाठी, पण एकही गोष्टी सांगतात आम्हाला प्रत्येक वेळेला एकच गोष्ट सांगितली जाते की आम्ही ह्याच्यावरती काम करतो आहे, आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ, आमच्याकडे फॅसिलिटीज नाही आहेत, रिझल्ट काहीच नाहीये. हे थ्रूआउट वर्ष चालू आहे. तर आम्हाला ह्याच्यावरती आज ठोस उत्तर हवंय. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ट्रस्टीजना मॅनेजमेंटला बोलवा, तर त्यांनी सरळ उत्तर दिलं की ट्रस्टीज येणार नाहीत, तुम्ही तुमचा कॉल घ्या, तुम्हाला जर शाळा सोडायची असेल तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही काढू शकतात. तर ह्याच्यासाठी म्हणजे हा शाळा म्हणजे हे निवड एक फक्त बिझनेस झाला आहे का, हा एक प्रश्न राहिलेला आहे. आता बिझनेस ही आहे, यहाँ पे प्रॉब्लेम है. आमची फक्त एकच डिमांड आहे त्यांना की फक्त तुम्ही ऍटलिस्ट ते व्हॉट दे आर सेइंग की आमचा ह्या गोष्टी आमच्या हातात नाहीये. तर आमची एकच रिक्वेस्ट आहे त्यांना की तुम्ही तुमच्या जे पण ट्रस्टी आहेत त्यांना तुम्ही एकदा हा मेसेज कन्वे करा की पॅरेंट्स आर कमिंग हिअर आणि पालक येऊन ह्या गोष्टी बोलतायत आम्हाला की तुमच्या ह्या गोष्टीचा काहीही संदर्भ नाहीये. तर तुम्ही फक्त तुमच्या ट्रस्टीला आम्हाला बोलवा, एक दिवस तुम्ही आम्हाला द्या. पण त्यासाठी सुद्धा डायरेक्टर अँड द प्रिन्सिपल दे आर क्लेमिंग स्ट्रेटली की आम्ही ह्या गोष्टी करू शकणार नाही. डायरेक्टर आणि ट्रस्टी हे कोणाच्या समोर येणार नाही. आम्हाला या प्रश्नाचं उत्तर आहे, त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नाहीये. आम्ही सगळ्या प्रिन्सिपलचं नाव कविता मुखर्जी आणि डायरेक्टरचं नाव मिसेस उमा जोशी. या दोघांनीही आता सध्या आम्हाला सांगितलं की सध्या स्ट्रेट फॉरवर्ड यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आमची फीस, आम्ही अॅन्युअल फीस जी आहे आम्ही ही कमी करणार नाही, नाही तुम्हाला डायरेक्टर किंवा नाही तुम्हाला ट्रस्टी इथे येऊन आम्हाला भेटू शकणार आहे. अनफॉर्चुनेटली वो जस्टिफाई ऐसे करते हैं कि आपको सिर्फ ये 13,000 साल की फीस बढ़ी है, आप 13,000 मतलब महीने के 1,000 हो गया, जो आप कहीं पे भी स्पेंड करते हो, होटल में खाना खाने के लिए जाते हो 1,000 रुपए ऐसे ही दे देते हो, और यहाँ पे आपको सब फैसिलिटी मिलती है. फैसिलिटीज के नाम पे क्या है, हमें टीचर्स की क्वालिटी वर्स्ट है, वो पेरेंट्स पे बर्डन है, नोट्स ऐसे ही कॉपी करवा के जाते, बच्चों को कुछ समझ में नहीं आता, क्लीनलीनेस माइनस पे, कितने लोगों को इन्फेक्शन, छोटे बच्चों को काफी इन्फेक्शन हुआ है. तो ये जस्टिफाई भी नहीं हो रहा है और किसी ने अप्रूव भी नहीं किया और ट्रांसपेरेंसी बिल्कुल नहीं. काफी पेरेंट्स यहाँ पे जिनको पता नहीं कि प्रिंसिपल का नाम क्या है. दिस इज रियली अनफॉर्चुनेट. और दूसरा थिंग, अगर जो एक ही मैनेजमेंट है, एक ही ट्रस्टी है, एक ही MD है, तो हर ब्रांच में फीस अलग क्यों है? आनंद नगर में ये जो भी सुन रहे हैं ध्यान से सुनिए. हम कहीं डीमार्ट में जाते हैं तो सबके प्राइस सेम होते हैं कि नहीं होते? एक बिस्किट का पैकेट लेने जाओ फिर भी पार्ले जी बिस्किट का पैकेट 5 रुपया ही रहेगा छोटा पैकेट, और 10 रुपया 75 या 80 के बीच में ही रहेगा. इट इज वेरी सिमिलर टू ऑल द ब्रांचेस. पर ये स्कूल का एक फंडा है कि जहां अच्छा एरिया है, एरिया के हिसाब से प्राइस बढ़ाओ. यही अगर जो आप आनंद नगर या हीरानंदानी ब्रांच में जाओ 65,000 के 70,000 के अंदर उसका ईयरली फीस है.
बट यहाँ पे 1 लाख ले रहे हैं ये लोग. इट इज अराउंड 35-40,000 का डिफरेंस है, विच इज वेरी मेजर एंड बिग बर्डन टू पेरेंट्स. ये सिर्फ बिजनेस ही है ओनली वन थिंग व्हाई वी आर टेकिंग अ फीस ऑफ तो ऐसा क्यों? बिकॉज वी आर प्रोवाइडिंग अ क्वालिटी ऑफ एजुकेशन. एंड ट्रस्टी शुड रिप्लाई कि ऐसा क्यों है इतना भेदभाव. मतलब वो अगर इतने फीस ले रहे तो वो लोग आंसरेबल भी है ना, उनको आके आप बात करनी चाहिए. आप ऐसे नहीं बोल सकते ना हम लोग कुछ नहीं कर सकते, आपका कॉल करो. मतलब अभी हमें कहीं पे एडमिशन नहीं मिलेगा तो आप एलसी लेके जाओ. तो आपको अभी बच्चों से कोई मतलब कुछ आपकी कोई रिस्पॉन्सिबिलिटी बनती नहीं. आपको पढ़ाई करवानी है बच्चों को तो आप भेजो, नहीं करवानी है तो आप छोड़ दो. मतलब पेरेंट्स के पास कोई ऑप्शन छोड़ा ही नहीं है इन लोगों ने. हमारा ये पॉइंट क्यों बहुत ज्यादा हाइप हुआ था वॉज बिकॉज जब इनिशियली टाइमिंग भी चेंज हुआ था स्कूल का, तभी भी हम सब ने यही पॉइंट उठाया था कि ये टाइमिंग चेंज आप किस अथॉरिटी से कर रहे हो. तभी उन्होंने हमको ये बोला था कि मैनेजमेंट ने डिसाइड किया है स्कूल का टाइमिंग आफ्टरनून का होगा अकॉर्डिंग टू द गवर्नमेंट रूल्स. वी हैड अग्रीड टू दैट. आफ्टर दैट अगेन दिस फी हाइक जो हो रहा है, अगर हमने अभी उसको अग्री कर दिया, हर 2 साल में ये लोग यही बोलेंगे मैनेजमेंट ने डिसाइड किया है. इफ दिस डजंट कम टू एन एंड, हमारे बच्चे ही ये चीज पे सफर करने वाले हैं. सो द टीचर्स हैव टू टेक एन एक्शन ओवर दिस कि हमारे बच्चे भी सफर ना करे, पेरेंट्स भी सफर ना करे, एंड नाइदर द स्कूल शुड सफर अबाउट दिस. सो प्लीज टेक एन एक्शन ओवर आणि हे दिस. एवढ्यावरतीच नाही आहे. आम्ही जेव्हा त्यांना आता फीसचा प्रश्न विचारला की फीस एवढी का वाढवली, तर त्यांनी आम्हाला आम्ही जे मॉलमध्ये जातो, हॉटेलमध्ये जेवतो, याच्यावरती आम्हाला प्रश्न केलेले आहेत की तुम्ही मॉलमध्ये जात नाहीत का. मग जर आम्ही मॉलमध्ये जाणं अफोर्ड करू शकतो किंवा हॉटेलमध्ये जाणं जेवण अफोर्ड करू शकतो, मग तुम्ही इथली फीस का अफोर्ड करू शकत, हे कारण दिलेलं आहे. तर आत्ताच्या ह्याच्यात जे आम्ही बघतो आहे ठाण्यातल्या सर्वात म्हणजे मोस्ट ऑफ द स्कूल्सचा हाच हाल आहे की सगळीकडे हा सिस्टम झाला की बिझनेस चालू आहे. त्यामुळे मी आज एक गोष्ट अपील करू इच्छिते की मी मुख्यमंत्र्यांकडे, माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकडे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अपील करते की तुम्ही प्लीज एज्युकेशन सिस्टमकडे तुम्ही दखल देऊन, पर्सनली दखल देऊन याच्यामध्ये हे करावं. हे प्रत्येक शाळा त्यांच्या हिशोबाने पैसे लुटत आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कुठेच नियंत्रण नाहीये, कुठेच ताळतंत्र नाही आहे. हवे तसे प्रत्येक कुठल्या शाळेची फी 1.5 लाख आहे, कुठल्या शाळेची फी 2 लाख आहे, कुठे 60,000 आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. बच्चों में वो डेवलपमेंट भी नहीं हो रहा है. पढ़ाई तो बिल्कुल नहीं करवा रहे. क्वालिटी ऑफ टीचर्स तो पूछो मत, कुछ भी नहीं सिखा रहे स्कूल में. सीबीएसईच्या नावाखाली टीचर हंसते हंसते बोल देते खाली 1,000 रुपया तो बढ़ाया है. वो खाली 1,000 रुपया हर एक इंडिविजुअल को बहुत मैटर करता है. वो खाली 1,000 नहीं होता है. तो ये जो उनके स्टेटमेंट्स है खाली 1,000 रुपया बढ़ाया है हर मंथ का, वो बहुत गलत है. मीन्स पेरेंट्स आर बीइंग टेकन ग्रांटेड ले रहे हैं पेरेंट्स को. एजुकेशन बोर्ड, एसोसिएशन बोर्ड, ऑल द मिनिस्टर्स, ऑल हुएवर इज कंसर्न टू दिस, प्लीज पे अटेंशन इमीडिएटली ऑन दिस. दिस इज अ वेरी सीरियस मैटर. अभी अप्रैल में साल शुरू होने वाला है. 3rd स्टैंडर्ड 4th सभी स्कूल का, सभी ग्रेड्स का अप्रैल में होने वाला है शुरू इनका स्कूल. आई रिक्वेस्ट ऑल द अथॉरिटीज टू काइंडली पे अटेंशन ऑन इमीडिएट बेसिस. सीबीएसईच्या नावाखाली, आयसीएसईच्या नावाखाली शिक्षणाचे सगळे मुख्यमंत्रींना आणि मंत्रींना रिक्वेस्ट आहे दखल यावी या नोंदीत. कारण ही शाळा प्रत्येक वर्षी जे फीस भरायला जे सांगतायत, दर इन्स्टॉलमेंट झालं, बसची फीस झालं, एका झटक्यात पहिले तुम्ही रिझल्ट भरा, फीस भरा, मग नंतर तुम्ही कंटिन्यू करा. जे वेळ सुद्धा ही प्रत्येक पेरेंट्सला देतही नाही, मुदतही नाही. या बाबतीत सरकारचं काही नियंत्रण नाहीये. आमच्या प्रमुख 2 मागण्या आहेत. एक तर जे काही पॅकेज दिलेलं आहे फीसचं, त्यामध्ये संपूर्ण खर्च इन्क्लूड करा, नाहीतर फी कमी करा. दॅट्स इट. करेक्ट. दुसऱ्या ठिकाणी हे पालक जे आहेत ते सगळे आक्रमक झालेले आपल्याला. पण शाळेमध्ये अवेलेबल आहे. जर त्यांच्याकडून उत्तर घ्यायचं असेल तर तुम्ही प्लीज कंटिन्यू करू शकता. त्यांना विचारून घ्या की त्यांच्याकडनं काय होतं. मी न्यू होरायझनचा पॅरेंट्सच बोलतोय. तर आमची रिक्वेस्ट आहे, सर्व जे काही मंत्री आहेत, आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत, आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी कृपया या शाळांच्या विषयाकडे प्लीज लक्ष द्यावं. जे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, तर त्यांना ही आमच्या सर्व पालकांकडून, सर्व न्यू होरायझनची आमची जी शाळा आहे, ज्याच्या फीमध्ये जी हाईक होते, सध्या जी 10% होती, आता त्याच्यावरती जाऊन पुन्हा 15%. आम्हाला स्कूलच्या ड्रेससाठी वेगळे पैसे द्यावे लागतात, आम्हाला स्कूल बससाठी वेगळे पैसे द्यावे लागतात, आम्हाला फी जे आयडी कार्ड आहे त्यासाठी पैसे द्यावे लागतात, पुस्तकांसाठी आम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतात. आणि त्या व्यतिरिक्त ही आम्ही आता 1 लाखाच्या वर फी भरतोय. तर ती सर्व मंत्र्यांना,
जे आपले मिनिस्टर्स आहेत, जे आता महाराष्ट्राचे मंत्री आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे आमच्या सर्व पालकांकडून की कृपया प्लीज या फीच्या विषयामध्ये लक्ष घालावे आणि आमच्या पॅरेंट्सवर एवढं प्लीज रिक्वेस्ट आहे की आमची विनंती समजून घ्यावी आणि यावरती लक्ष द्यावे. थँक्यू. माझं एक म्हणणं आहे, आज आम्ही सर्व पॅरेंट्स इकडे गोळा झालो. त्याचा मेन अजेंडा होता की आपली जी फीस वाढली आहे राईट, त्या आपण भेटूया स्कूल प्रिन्सिपलला, अदर मॅनेजमेंट कमिटीला, आम्हाला काहीतरी सपोर्ट भेटणार, आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिवॉर्ड भेटणार. पण इकडे येऊन आम्हाला काय पण पॉझिटिव्ह रिवॉर्ड भेटला नाही. हे इकडे आम्हाला सर्वांना पॅरेंट्स सर्वांचा हा एक्सपिरियन्स असणार की प्रिन्सिपलनी सर्व आपल्याला जे आन्सर भेटला ते काफी रूड होता. राइट. दुख की बात है कि वो ऐसे बोले कि उन्होंने ऐसे नहीं बोला. उन्होंने कैसे बोला कि हम लोग कुछ नहीं कर सकते, डिसीजन फाइनल है, इसमें कोई चेंज होने वाला नहीं है. उन्होंने वो कर्टसी भी नहीं बताई कि हम लोग मैनेजमेंट से बात करते हैं. वो बहुत एलसी भी लेने के लिए तैयार हो गए कि एलसी भी लेके जा सकते हैं आप एडमिशन ले सकते हैं कहीं और. दिस इज नॉट अ रीजन. मॅनेजमेंटची एवढी पण जबाबदारी नाही आहे का ट्रस्टीजची आणि मॅनेजमेंटची. आज एवढी सकाळ आम्ही 7 वाजल्यापासून इकडेच उभे आहोत सगळे पॅरेंट्स. आज आम्हाला आता 3 तास झाले, आम्ही लहान मुलांना आम्ही घरी सोडून आलेले ना, आम्हाला चहा पाणी विचारणं काही. पण आज 4 तास झालेले आहेत, एकही ट्रस्टी किंवा मॅनेजमेंट आज इकडे आलेली नाही आम्हाला अजूनपर्यंत भेटायला ना. आम्हाला येऊन इथे प्रश्न, आम्ही फोन करतोय तर आमचे कॉल कट करतायत ते. आणि हे प्रिन्सिपल डायरेक्टर एसी रूम मध्ये बसलेले और कुछ काम ही नहीं है. मी सकाळपासून फक्त एक चीज बघितली आहे, सगळे पेरेंट्स अग्री करत असेल तर जसं आपण एक बिझनेस करतो, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर जावा. ये इकडे इनका बच्चों के साथ कोई इमोशनल टच नहीं है. दे आर सेइंग कि फीस हमारा हाइक रहेगा, आपको पैसा देना है दीजिए, अदरवाइज आप एलसी लेके जाइए. ते सगळ्या गोष्टींमध्ये डीमार्टशी जर कम्पेअर करत असेल तर त्यांचं डीमार्टचं कसं असतं, तुम्हाला घ्यायचंय तर घ्या, तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही नका घेऊ. या गोष्टींची ते आम्हाला जर मुलांचं शिक्षण जर ते मुलींचं शिक्षण आजचं शिक्षण जर ते या गोष्टीबरोबर कम्पेअर करत असेल, दॅट मीन्स दे आर कम्पेअरिंग द एज्युकेशन विथ ओनली बिझनेस. जर तुम्हाला फी भरायची ते भरा, नाही तर एलसी तुम्हाला लगेच देण्यात येईल. 12,000 मेरे लिए डबल हो जाएगा बिकॉज मेरे 2 बच्चे यहाँ पे पढ़ते हैं, तो 25,000 होगा. और हमको आंसर दिया जा रहा है कि एक बार आप डिनर के लिए जाते हैं तो 1,000 रुपए तो वहाँ खर्च कर देते हो ना आप वीक में, अगर एक बार जा रहे हो. तो ये हम 12,000 रुपए महीने का नहीं, 12,000 रुपए हम साल का बढ़ा रहे हैं. तो इस टाइप का आंसर हमको मिल रहा है. 13,000 बिजनेस ओनली. ये एजुकेशन है, बच्चों को यहाँ पे एजुकेशन के लिए भेज रहे हैं कि यहाँ पे सिर्फ बिजनेस सिखा रहे हैं. मतलब उनका अप्रोच, एक स्कूल के प्रिंसिपल का एटीट्यूड है, अप्रोच क्या होना चाहिए. मतलब थोड़ी इमोशनल टच विद किड्स बिल्कुल नहीं दिखा. आपको लेना है, आपको यहाँ पे रखना है, आपको फीस परवड़ती है तो रखो, वरना आप अपना डिसीजन ले सकते हो. फीस में चेंज नहीं हो. दूसरा और एक मैन्युपुलेशन ये है कि इनका फीस का जो इंक्रीमेंट का लेटर आता है वो एलसी के डेट के बाद आता है. अगर जो पहले दे दें तो कोई पेरेंट्स एटलीस्ट सोच सकते हैं कि हमारा बजट ये नहीं बैठेगा तो हम दूसरे स्कूल में शिफ्ट कर दे. तो ये मैनेजमेंट को और स्कूल्स को अच्छी तरह पता होता है कि अब पेरेंट्स कहाँ जाएंगे, भरने ही वाले हैं. इसीलिए जानबूझ के ये लोग एलसी का डेट पहले देते हैं और फीस इंक्रीमेंट का डेट बाद में लेटर इश्यू करते हैं, ताकि पेरेंट्स के पास कोई चांस ना हो और मिड ऑफ द रेंज में कोई दूसरा स्कूल लेता नहीं है. दिस इज ऑल्सो वेरी बेसिक कंसर्न कि कहीं पे भी एक लिक्विडिटी, कहीं पे भी ट्रांसपेरेंसी नहीं है ये सिस्टम में. ये एक सेकंड देखिए आप इधर पे, एक सेकंड. आपको यहाँ पे ये दिखाना है तो वो पहले उन्होंने शुरुआत ऐसे की कि आप बाकी के स्कूल के फीस देखो, तो उन्होंने वो आईसीएसई बोर्ड वाले स्कूल के फीस दिखाए. अभी हमें दिखाना है न्यू होराइजन जो एक ब्रांड है, उसके दूसरे ब्रांचेस में क्या फीस है. तो यहाँ पे एक ही मैनेजमेंट, एक ही ट्रस्ट, जहाँ पे यहाँ पे है आप देख सकते हैं 62,389 और यहाँ पे हमारा ऑलमोस्ट 1.25 लाख है. 1.02 और ये थाना में ही है, विद इन 200 किलोमीटर. वो बोल रहे हैं कि हम बाकी सब स्कूल से बहुत कम पैसे ले रहे हैं, कि ये हमारा ये 1,02,000 विद इन द बजट है सब स्कूल के अकॉर्डिंग. आनंद नगर ब्रांच 84,000 ले रहा है. मतलब आप कंपेयर कर रहे हो तो आप अपने ही ब्रांड या अपने ही मैनेजमेंट या सारे ब्रांचेस होने के बाद भी इतना वेरिएशन है इनके इंटरनल स्कूल्स में, और जस्टिफाई कहाँ कर रहे हैं. कंपेयरिंग विद द इंटरनेशनल बोर्ड स्कूल्स, वेदर शी इज प्रोवाइडिंग सीबीएसई. सर भी आ जाए.
हम लोग 7:30 बजे से यहाँ पे खड़े हैं विथ नो आंसर कि हम कुछ नहीं बता सकते हैं, आप लोग देख लीजिए अपना. आणि हे लोक म्हणजे एवढं सटली आणि एवढं स्मार्टली करतात ना की लाईक आमच्यामध्ये जसं पेरेंट्समध्ये असे मॉनिटर निवडतात आणि 6 महिन्यामध्ये आता हे नेहमी असे रिझन देत आहेत की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, एक्नॉलेजमेंट दिली होती, पण आमचाच एक मॉनिटर इथे आता स्वतः उपस्थित होता. त्यांनी असं त्यांच्या समोर सांगितलं की आम्हाला एवढी ट्रान्सपरन्सी नव्हतीच की एवढी फी वाढवलेली आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, ती हे लोक प्रिन्सिपल लोक सारखं तेच म्हणतात की आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, पण ते जे आमचे मॉनिटर आहेत ते आम्हाला बोलले की यांनी आम्हाला फक्त दाखवलं होतं आणि एक्नॉलेजमेंट आम्हाला दिलीच नाही. आणि आमचे जे मॉनिटर होते त्यांना मेल पण केले, त्यानंतर फॉलोअप पण केलं, तरी पण ते त्याच्यावर काही रिव्हर्ट नाही. दुसरी गोष्ट सटली म्हणजे अजून एक गोष्ट करतात की ह्यांचे जे युनिफॉर्म्स आहेत, त्यानंतर बुक्स आहेत, ह्याची फीज एक वेगळी सांगतात आणि जेव्हा आम्ही इथे जातो दुकानामध्ये वगैरे जातो तेव्हा तो जो आहे वेंडर तो वेगळंच काहीतरी बोलतो. सो हे जी गोष्ट आहे ना ही खूप प्रॉब्लेमॅटिक आहे आणि हे त्यांचे सगळे मॅन्युप्युलेट करतात त्यांच्याप्रमाणे. आणि आता आम्ही नीट विचारलं त्यांना की ही हाईक कशासाठी आहे, तर त्याचं ब्रेकअपचं त्यांच्याकडे आन्सरच नाही. आता आम्हाला एकच सोल्युशन पाहिजे याच्यावर की हे जे 1 लाख फीस केली आहे त्याच्यात सगळं काही इन्क्लूड करायला, सगळे बुक्स, युनिफॉर्म सगळं काही आहे त्याच्यात इन्क्लूड करायला, नाहीतर हे फीज रिड्यूस करून त्यांचे 7.5% आम्ही रिक्वेस्ट केले ते करा. तेही ऑप्शन त्यांच्याकडे नाही तर त्यांनी आम्हाला ऑप्शन दिले तुम्ही एलसी घेऊन घ्या आमच्याकडून. बेसिकली असं दिलंय की आताच्या शाळांना टोटली बिझनेस आहे आम्हाला असं वाटतं. आताच्या शाळांना बेसिकली प्रॉब्लेम काय ना, फक्त हा एक बिझनेस आहे, व्यापार करून ठेवलेला आहे. ह्यांना ना मुलांशी काय अटॅचमेंट आहे ना काय, यांना फक्त पैसा येतोय तो घ्यायचंय. अजूनपर्यंत आज आम्ही आमच्या लहानपणीच्या ज्या शाळेत प्राध्यापिका होत्या, ज्या शिक्षिका होत्या, आजपर्यंत आमच्या संपर्कात आहेत, आमची विचारपूस करतात, आम्हाला शाळेत बोलवतात, भेटायला बोलवतात, पण ह्यांना काही नाही. हे सर्व बोलतात एलसी घ्या आणि तुम्ही निघा बाहेर. कारण की ह्यांना माहितीये हे लोक फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये शाळेचं एक छान एक देखावा तयार करणार की ह्या शाळेमध्ये हे असं होतं तसं होतं, अमुक आमची प्रगती चालू आहे, आम्ही इकडे पोहोचलोय, आम्हाला हे अवॉर्ड मिळाले. ते आता ह्यांना जे अवॉर्ड पण मिळतात ते खरं क्वेश्चनेबल आहे की अवॉर्ड जेन्युइनली मिळत आहेत की काय, ते तिकडे पण हा बिझनेस रिलेटेड अवॉर्ड आहे की पैसे देऊन ही लोक अवॉर्ड्स घेत आहेत. हे प्रत्येक वेळेला प्रत्येक 8 दिवसाला अवॉर्ड्स मिळत आहेत. मिड डे कडनं अवॉर्ड मिळतोय, बेस्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट, बेस्ट सीबीएसई करिक्युलम इन्स्टिट्यूट, बेस्ट होतात. मग इकडे हा प्रॉब्लेम नसतो. 500 मेंबर्स कसे पेरेंट्स उभे राहिले असते. आमचं एकच रिक्वेस्ट आहे, न्यू हॉरायझनचं ईच अँड एव्हरी ब्रांचचं फीज सेम लेवल पर आलं पाहिजे. एकीकडे 1 लाख घ्या, दुसरीकडे 60,000 घ्या, तिसरीकडे 80,000 घ्या, ते व्हॅलिड नाही आहे. ते आमचं म्हणणं आहे सगळ्या पेरेंट्सचं. मोर दॅन 500 पेरेंट्स आर प्रोटेस्टिंग हिअर. प्रिन्सिपल मॅमनी कॅल्क्युलेशन दाखवला की इट्स ओनली 1,000 to 1,100 अँड इट डज नॉट मेक एनी डिफरन्स. मग तुम्ही तेवढा का वाढवताय? डज नॉट मेक एनी डिफरन्स. 1,000 बोलताय ना, मग एवढी मोठी स्कूलसाठी 1,000 शुड नॉट मेक एनी डिफरन्स पर मंथ. आणि ते पर मंथ पण घेत नाही. 3 इन्स्टॉलमेंट गव्हर्नमेंट करते. तुम्ही हॉलमध्ये जातायत, रेस्टॉरंटमध्ये जाताय, तर तेवढं तुम्हाला माहितीये का 1,000 रुपये पुरतंय का जेवणात? असं ते लोक आम्हाला एक्सक्युजेस देत आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नीड्स टू लुक इन टू इट ऑन व्हेरी इमिजिएट बेसिस. प्रताप सर नाईक सर, तुम्ही पण प्लीज या बाबतीत बघा, थोडं लक्ष द्या. खूपच आम्हाला लागतंय, म्हणजे जीवेवर येतंय असं लागतंय. 2-2 मुलांचं कसं करायचं ते कळत नाही आता आम्हाला. दुसरं आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल मॅडम म्हणत होत्या तुमची एसओपी काही असते ऑर्गनायझेशनला. यांची एसओपी अशी आहे की हे जो पेरेंट्सचा मेंबर आहे त्याच्यावर मीटिंग होते सप्टेंबरमध्ये. फी वाढते म्हणून सही घेतली जाते. ऍक्च्युली ती सही अटेंडन्स किंवा फक्त 1 वे कम्युनिकेशन आहे. देर इज नो 2 वे कम्युनिकेशन. तो पेरेंट्सचा जो काय कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो सगळ्या पेरेंट्सशी कसा असोसिएट करेल याच्यासाठी काही मेथड नाहीये. कोणताही आम्ही स्वतःहून तो ग्रुप शोधतो आणि आम्ही पीटीए मेंबर कोण आहे तो शोधतो, बट प्रत्येक ग्रेडचा पीटीए मेंबर आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यानंतर पीटीए मेंबरनी जरी सही केली असली तरी ती एक्नॉलेजमेंट आहे, त्याला फायनल कन्क्लुजन अप्रुव्हल नाही. त्या अप्रुव्हल झाल्यानंतरची जी फी आहे ती मॅडमनी सांगितलं तसं एलसी डेटच्या नंतरची आहे. आता आम्हाला त्यांनी एलसी दिला तरी दुसऱ्या कोणत्याही शाळेत आम्ही जाऊ शकत नाही, किंवा त्यांच्या स्वतःच्या शाळेत पण ते आम्हाला घेणार आहेत का, तर नाही घेणार. ही परिस्थिती आहे. दुसरी आहे यांची बुक स्टोअर, हे सगळं मोनोपोली आहे. युनिफॉर्म एकच शॉप आहे पूर्ण ठाण्यामध्ये, एवढ्या मोठ्यात 25-30 लाखाची लोकसंख्या आहे, एकच स्कूल युनिफॉर्म मिळतो, त्याची मोनोपोली आहे. तो सॉक्ससाठी पण 100 रुपये रेट लावतो. या सगळ्यामध्ये ही परिस्थिती आहे. सो ही मोनोपोली आहे, ही पण चुकीची आहे.
विशेषतः मुलींसाठी जो युनिफॉर्म आहे तो वॉशरूम फ्रेंडली नाहीये, मुलांसाठीची जी पॅन्ट आहे ती पण खूप रफ आहे. एवढं सगळं देऊन आम्हाला क्वालिटी प्रोडक्ट मिळत नाही. तुम्ही कम्पेअर करता पोद्दार स्कूल बरोबर, पण तुम्ही ज्या बाकीच्या फॅसिलिटी दिल्यात या कशाच्या कम्पॅरिझननी आहेत. दुसरी गोष्ट, बुक्स झालं, युनिफॉर्म झाला. आता हा सगळा मॅडमनी सांगितलं तसं बिझनेस आहे. तुम्ही बघू शकता इथे आज 2 फ्लोअर वाढतायत. हे कशातून वाढतायत? जर हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे तर तुम्ही ऍज अ पेरेंट आम्हाला त्याचं काहीतरी रिटर्न दिलं पाहिजे ना, काहीतरी रिटर्न दिलं पाहिजे. आणि आम्ही फीज वाढवू नका म्हणत नाही. गव्हर्नमेंट जीआर प्रमाणे 2 वर्षानंतर तुम्हाला फीज वाढवायचा अधिकार आहे, मान्य आहे. पण त्या फीला काही लिमिट आहे की नाही? तुम्ही डायरेक्ट अप्पर कॅप जे 15% ते डायरेक्ट वाढवणार का? काहीतरी डिस्कशन करा. पेरेंट्स टीचर जो मेंबर आहे, तुम्ही जो डिसिजन घेताय तो सगळ्या पेरेंट्सचे ईमेल ॲड्रेस आहेत. दिवसातून छोट्या छोट्या गोष्टींसाठी 3-3 वेळा मेल पाठवते मॅनेजमेंट. तर ह्या महत्वाच्या फीजच्यासाठी त्यांनी मेसेज पाठवणं, मेल पाठवणं. सप्टेंबरमध्ये डिसिजन झालाय तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी काय करत होते? हा आमचा पॉइंट आहे. थोडी सॅलरी वाढते, 10% पण नाही वाढत आहे. इथे ते लोक 15% वाढतायत. त्याचं काही रिझन नाहीये. आम्हाला सांगताय ना तुम्ही सगळे वर्किंग आहे, ते सगळ्यांनी एसओपीचं फॉलो करताय, ते लोक पण एसओपी फॉलो करतायत. तर आम्हाला वर्किंग मध्ये आम्हाला 10% पण नाही वाढत मिळत. तर हे लोक 15%. आम्हाला मी नर्सरीमध्ये ऍडमिशन केलेलं, मला सांगितलेलं दर 2 वर्षी 10% वाढवणार. आता ते त्या सेंटेन्स मधून फिरतायत. आम्ही असं कधीच नाही सांगितलं. सिबलिंग आम्ही आता सिबलिंगचं 5,000 कम किया, 25,000 में से. नहीं तो सिबलिंग एडमिशन फ्री हो जाता है. ये लोग ने 5,000 कम किया. सिबलिंग के लिए भी ये लोग अलग से, ये एक और एक मैनिपुलेशन प्रैक्टिस है. ऊपर से फर्स्ट स्टैंडर्ड से लेके 10th स्टैंडर्ड तक इनका फीस एकदम सेम है. फर्स्ट स्टैंडर्ड, सेकंड स्टैंडर्ड में पोर्शन कम होता है, फिर भी फीस 1 लाख लेंगे. और में 6 और 7 फ्रॉम 5th स्टैंडर्ड, फ्रॉम 5th ज्यादा लेंगे. फ्रॉम 5th स्टैंडर्ड फीस कम होते जाता है. यहाँ पे अपना लेवल इक्वल कर दिया है. फ्रॉम 1st to 10th लाख रुपया भरना है. मतलब सेम पोर्शन के लिए भी लाख रुपया भरो, ज्यादा सिखा रहा है ज्यादा पोर्शन के लिए भी 5 लाख सेम अमाउंट. हमारा एक ही रिक्वेस्ट है कि न्यू होराइजन ऑल लेवल पे फीस इक्वल होना चाहिए. ये सब पेरेंट्स का रिक्वेस्ट है. शाळेची बसची जी ट्रान्सपोर्ट आहे दरवर्षी आम्ही फीस भरतो. 27,000, 28,000 दरवर्षी ह्यांची जी फीसेस आहे 1,000 रुपयाच्या मानाने वाढत जातात. पण त्या हिशोबाने ह्यांची बसची सर्व्हिस जेव्हा आपण मागतो तेव्हा दरवेळेला सकाळी माझी मुली रोज सकाळी 6:50च्या बससाठी उभी राहते. त्यांचं कुठलाही ड्रायव्हर A1 बसच्या नावाच्या खाली कधीच येत नाही. कारण जर विचारलं न सीसीटीव्ही कॅमेराज असतात, न ड्रायव्हर अवेलेबल असतात, कोण आहे नाही आहे, मुलींच्या सिक्युरिटीच्या हिशोबाने काही देत नाही. फॉलोअप करण्याला जेव्हा पेरेंट्स येतात जीपीएसच्या नावाच्या खाली आम्ही विचारतोय, आम्ही लावू, तुम्हाला निकाल देऊ संदर्भात गेले 6 महिन्यापासून हेच दिलं जातं. काही त्यांचं सोल्युशन नाही येत. आणि या व्यतिरिक्त त्यांना दरवर्षीच्या बसच्या फीसमध्ये तुम्हाला हाईक पाहिजे. बसवाल्याला विचारतो ते बोलतो मॅडम आमच्या हातात नाहीये, हे सगळं मॅनेजमेंटच्या हातात. मॅनेजमेंट विचारलं तर ते बोलतं आमच्या हातात नाहीये. मग कोण करणार? आणि तर दुसरं बस फीज आम्हाला परवडत नाही तर आम्ही प्रायव्हेट घेतो तर त्यांना ते लोक त्रास देतात. त्यांची एंट्रीमध्ये एवढे अडचण लावून ठेवले, पॉइंटेड टेबल्स लावून ठेवले, पॉइंटेड बोर्ड लावून. त्याच्यात मी ते मनोज सर जे आहे बसचे डिपार्टमेंट त्यांना सांगितलं की ते सगळं हटवा. लहान मुलं जात आहेत. मध्येच एक इन्सिडेंट झालेलं, मेटल बॉटलनी त्यांनी हिट केलेलं एका मुलांनी. जे काही ते पॉइंट गेलं पोटात गेलं, काय झालं तर कशाला ते वे जाण्याचं, लहान मुलांना जाण्याचं वे आहे ते मी सांगितलं त्यांना सगळं काही खाली करा तिकडे. तर त्यांनी काय सांगितलं, आमचे ड्रायव्हर तिथे जेवण करतात, तो टेबल तिथेच राहणार आणि तो स्टीलचा टेबल आहे पॉइंटेड. ते अशा आणि ते कशाची एंट्री आहे, प्रायव्हेट स्टुडंट्सची एंट्री आहे. तर त्याच्यात ते बोलणार नाही. आणि स्कूल बस फीज आम्हाला परवडत नाही तर काय करायचं आम्हाला? जर आम्हाला प्रायव्हेट व्हॅन जर आम्हाला लावायचं आहे, व्हेकल्स लावायचं आहे तर आम्ही शाळेच्या बसवर निर्भर का असतो? कारण ही शाळावर आम्ही ट्रस्ट करतो. आमचं मुलं दिवस आणि रात्र शिक्षण घेतात. यांची शाळेची रिस्पॉन्सिबिलिटी असते बस अवेलेबल करून, ड्रायव्हर झाले, त्यांचे आतमधले स्टाफ झाले, सगळे त्यांचे हजर राहायला पाहिजे. त्याहून व्यतिरिक्त हे त्यांचं सुधार करायचं सोडून हे आम्हाला प्रश्न करता, तुम्ही तुमच्याकडीने प्रयत्न करून घ्या, व्हॅन लावा. जर आम्हाला व्हॅन लावायची असती कोण यांचं रिस्पॉन्सिबिलिटी घेणार? आमची मुलांची शाळा देणार आहे. आम्हाला जर प्रायव्हेट व्हॅन भरायची असेल, करायची आहे बस, तर हे लोक घेणार आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी. आमची मुलं दर वेळेला व्यवस्थित घरी पोहोचणार कोण घेणार आहे? याची शाळेची जबाबदारी आहे. आपण पाहू शकतोय शाळेच्या विरोधात जे आहे ते सगळे पालक या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं म्हणणं या ठिकाणी म्हणत आहे
बस फीस बद्दल पण एक इश्यू रेज करायचा. लास्ट इयर पर्यंत 2 इन्स्टॉलमेंट होत्या बस फीसच्या. यावर्षी सांगतात ते आत्ताच भरा. फर्स्ट डे, इव्हन अजून फर्स्ट डे चालू पण नाही झाला, रिझल्ट डेला सांगतात की बस फी भरा, ती पण पूर्ण वर्षाची. ज्यांनी भरली आहे त्यांना सीट देत आहेत. बाकीच्यांना जे माहिती आहे त्यांना की ते इन्स्टॉलमेंट मध्ये देणार आहे त्यांना सांगितलेलं आहे फुल झाले, सीट फुल झाले असं निरोप दिलेला आहे. ये है ना अननेसेसरी, हर पॉइंट पे इनको हैरेस करना है. एजुकेशन देना नहीं है, इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे कुछ नहीं हो रहा है, क्लीनलीनेस के नाम पे कुछ नहीं हो रहा है. टीचर्स का तो वो मतलब एज अ पेरेंट अबे हमें फीस भी भरना है, हमें बच्चों को पढ़ाना भी है, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी होती नहीं है. इस बार पूरे साल में इंट्रा स्कूल कॉम्पिटिशन एक भी नहीं हुई. तो स्कूल में हम लोग बच्चों को क्यों, मतलब तो हम होम स्कूलिंग ही करें ना, सब कुछ हमें ही करना है. आज एज अ पेरेंट हमें पूरा दिन हम लोग ऑफिस से आके रात को बच्चों को पढ़ाओ. एक्स्ट्रा करिकुलर जो नहीं होता है वो भी हमें दूसरे क्लास में डालना है. फिर वो वहां से कुछ अचीवमेंट होता है नेशनल लेवल, इंटरनेशनल लेवल, तब यहाँ पे एफबी पे फोटो आता है. और जहाँ पे इन लोगों का कुछ हाथ नहीं होते वहाँ पे इनका क्रेडिट होता है. प्रॉब्लम वो है. फिर वो स्कूल, ये स्कूल वैसे स्कूल के साथ कंपेयर करती है जहाँ पे सारी एक्टिविटीज लिए जाती है, वहाँ पे वो लोग ये कंपॅरिझन करते. असं आहे की मुलं देशाचं भविष्य आहे, पॅरेंट्सचं भविष्य आहे. आणि जे पुढे जाऊन चांगले वोटर्स, या आपण जे वोटिंग करतो या मंत्र्यांना, ओके, या मंत्र्यांच्या हातात सगळं आहे. तर आमची विनंती आहे पुन्हा एकदा, देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जे गृहमंत्री आहेत आणि जे इतर मंत्री आहेत, की हा खूप मोठा विषय आहे. कारण की हेच तुमचे भविष्य आहेत, हे देशाचं भविष्य आहे, जे तुम्हाला वोटिंग करणार आहेत पुढे जाऊन. तर हा तुमचा एक चांगली गोष्ट आहे की हा मुद्दा तुम्ही प्लीज घ्या. आमच्या सर्व पॅरेंट्स करून, वी आर फ्रॉम न्यू होरायझन पॅरेंट्स, ओके, जे पण ठाण्यातले जेवढे काही शाळा आहेत, महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही शाळा आहेत, तर त्या शाळांवरती लक्ष केंद्रित करा. आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला चांगलं वोटिंग मिळेल जर तुम्ही हा मुद्दा धरून ठेवला. हा सर्वात मोठा मुद्दा आहे की प्रायव्हेट शाळांची फी ही गव्हर्नमेंटच्या शाळां सारखीच असली पाहिजे. आणि तुम्ही सर्व शाळा सीबीएसई करा, कारण की सहज का सीबीएसई शाळेला सर्वात जास्त महत्व आहे. तर सर्व शाळा सीबीएसई करा. आणि जी गव्हर्नमेंटची फीज आहे, ते सर्व प्रायव्हेट शाळांना लागू करा. कारण की हीच मुलं, हेच पॅरेंट्स तुम्हाला उद्या जाऊन वोटिंग करणार आहेत. आणि हा सर्वात मोठा मुद्दा आहे. जर का तुम्हाला भरघोस मताने निवडून यायचं असेल या येणाऱ्या निवडणुकीत, या 2026-2025 जी काय निवडणूक आता येणार आहे, तर आम्ही पॅरेंट्स, आम्ही सर्व त्यांचे पॅरेंट्स तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ. तुम्ही विनंती आहे, हा मुद्दा या निवडणुकीला धरून ठेवा. आमचं खरंच सर्वांचं मत आहे. प्लीज बेसिक गोष्टींचा इथे अभाव आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक शाळा असेल तर तिथे एक कॉन्टॅक्ट नंबर असतात, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. तुम्ही बघा इथे काहीच दिसणार नाही तुम्हाला. हेल्पलाईन नंबर नाही, पोलीस नंबर नाही, डॉक्टर नंबर्स नाही, काहीही नाहीये. बेसिक फॅसिलिटी, फूड सिक्युरिटीच्या नावाने पण गोंधळ येते. आपण या ठिकाणी पाहू शकतो, जेव्हा हे पालक सगळे आपले म्हणणं या ठिकाणी मांडतात, शाळेकडनं या ठिकाणी पोलिसांना बोलविण्यात आलेलं आहे. आणि पोलिसांच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी आता या गेटवरती आपल्याला पोलीस पाहायला मिळतात. आणि पालकांचं काय काय म्हणणं आहे ते ठाण्याविषयी या ठिकाणी बोलत. एवढे पैसे घेतात इथं ना, स्पोर्ट्स बद्दल काही नीट घेतलं जातं. इव्हन त्यांचे जे बुक्स वगैरे आहेत ते बुक्समध्ये पण धड एक्सप्लेन नाही केलं जात. बुक्समध्ये पण धड त्यांचा एक्सप्लेन, यांचा बिझनेस आहे त्यांचा, पुस्तकांचा. एकाच दुकानात पुस्तक घ्यायची, एकाच दुकानात युनिफॉर्म घ्यायचे, त्या ह्या सगळा बिझनेस कोण हे पण सगळं थांबवलं पाहिजे. आणि टीचर्सला पण धड येत नाही. टीचर्स गुगल करून सगळं शिकवते, तुला पण काय माहित नसतं टीचर्सला. वर व्हिडिओ लावून शिकवतात. मग आम्ही फी कशाला पे करतोय. तिथे फूड सेफ्टीचा पण एवढा प्रॉब्लेम आहे. काही स्टुडंट्स आजारी पडलेले बिकॉज ऑफ फूड इन्फेक्शन. म्हणजे ते काही चेक करत नाही. कुठलेही वेंडर आणतात, काही सर्टिफिकेट नाही, काही नाही आहे. आणि गव्हर्नमेंटचा अजिबात कंट्रोल नाही राहिला नाहीये. तर मला अशी विनंती आहे की गव्हर्नमेंटने प्रत्येक स्कूलला व्हिजिट करून यांच्यावर चार्जेस मारले पाहिजेत. आय थिंक इट्स व्हेरी सिम्पल. यांना दरवर्षी नवीन सेट ऑफ पेरेंट्स मिळणारच आहेत. न्यू ऍडमिशनसाठी क्रायटेरिया सच काही नाहीये शाळेचा, राईट. ज्यांना इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स आणि या सगळ्या गोष्टी, गॅप्स बद्दल काहीच माहिती नाहीये. ॲज इफ आपण नवीन प्रोडक्ट घेताना रिव्ह्यू वाचून घेतो, राईट. नवीन प्रोडक्ट बद्दल कसं काय, अनलेस अँड अंटिल वी बिकम अ पार्ट ऑफ दिस सिस्टम आपल्याला इंटरनल गॅप्स नाही कळत. सो आय थिंक ॲज अ पेरेंट्स आपण आजही विनोद एवढेच हतबल आहोत. आणि शाळेत जोही काही हा कारभार चाललाय तर त्याची काही ट्रान्सपरन्सी नाहीये. आय रिली होप की आज जे सकाळपासून जे एवढे एफर्ट्स पेरेंट्सने टाकलेत त्याचा निश्चित काहीतरी उपयोग होईल, एवढीच फक्त आशा करते. थँक्स.
आणि गुगल रिव्ह्यूज वाढवण्यात आले बेस्ड ऑन अॅन्युअल फंक्शन. फक्त तुम्ही गुगल रिव्ह्यूज बघाल ना, फक्त अॅन्युअल फंक्शनच दिसेल. एज्युकेशन नावाचा प्रकार नाही की म्हणजे एज्युकेशन क्वालिटी काहीच नाहीये रिव्ह्यूज मध्ये, आणि त्याच्यामुळे 4.3 स्टार झाली आहे ही स्कूल. फक्त अॅन्युअल फंक्शन बस, बाकी स्पोर्ट्स रिव्ह्यूज पण गुगल रिव्ह्यूज अशाच पॅरेंटना सांगतात जे तुम्ही चांगलेच रिव्ह्यू द्या असे सांगतात पॅरेंट्सला, तरच त्यांना रिव्ह्यू द्यायला लावतात. आणि असे एकच विनंती आहे की न्यू हॉरायझन पूर्ण मॅनेजमेंट लेवल एकच फी करा, नाहीतर आता जे फीज ठरवली आहे ते सगळं ऑल इन्क्लुसिव्ह करा. ते इज वन ऑफ द ऑल कन्क्लुजन आहे या इश्यूचं. आणि पुस्तक आणि गणवेश दुसऱ्या दुकानात पण मिळालं पाहिजे. एवढ्या लेवलला इश्यू हा गेलेला आहे ना, तरी ऍक्च्युली मॅनेजमेंट शुड टेक दिस इश्यू ऑन सिरियस नोट. ऍक्च्युली आफ्टर डिस्कशन ऑल दिस थिंग नो, की त्या लेवलला त्यांनी इश्यू टेकअप केलेला दिसत नाहीये. सर्व ठिकाणी त्यांची मोनोपोली ऍक्च्युली, आणि ही मोनोपोली ऍक्च्युली आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या जस्ट हाकेच्या अंतरावरती उभे आहेत. सो दे हॅव टू टेकअप दिस इश्यू ॲट सिरियस नोट अँड लुक इन टू इट. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो एवढी फीज घेतात तरी साधा आयडी कार्ड मागवण्यासाठी पण परत फीज मागणार की आयडी कार्डचे पैसे पाठवा, फोटो काढायचे आहेत फोटोचे पैसे पाठवा, सगळ्या गोष्टींच्या नंतर डबल पैसे घेणार. मग फीज भरायचा अर्थ काय आमचा? नक्कीच आपण पाहू शकतो न्यू होरिझन स्कूलच्या बाहेरची सगळी दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. न्यू होरिझन स्कूल वसंत लॉन्स इथे ही शाळा आहे आणि जी फी वाढ झालेली आहे 15% फी वाढ झालेली आहे आणि याची कोणतीच पूर्वकल्पना आम्हाला दिली नव्हती असं म्हणणं या सर्व पालकांचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो आता मॅनेजमेंटकडनं या ठिकाणी पोलिसांनाही बोलविण्यात आलेलं आहे, परंतु हे सगळे पालक आपण बघू शकतो आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांनी ठाणे लाईव्हच्या समोर मांडलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा जी आहे ती या सर्व पालकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. शाळेच्या मॅनेजमेंटकडून कोणत्याही प्रकारे उत्तर आलेलं नाहीये किंवा कोणीच त्यांच्यासोबत बोलण्यासाठी आलेलं नाहीये आणि या मॅनेजमेंटसोबत बोलण्यासाठी आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात हे पालक जे आहेत ते शाळेच्या बाहेर आलेले एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे शहरातली व ठाणे जिल्ह्यातली अशीच प्रत्येक घडामोड, प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.